आपला इतक्या जवळचा माणूस आपल्याला फसवतोय, यापेक्षा मोठं दुःख काय असणार? ते दुःख मला तुम्हाला द्यायचं नाही. तुमचं मॅडमवर खूप प्रेम आहे, तुम्ही खूप मानता त्यांना, आणि या नात्याचा मान राखण्यासाठी मला गप्प बसावं लागेल. ओके ओके, या या बाय. सो सॉरी, हा इम्पॉर्टंट फोन होता. पण सई थँक गॉड मी वेळेत पोहोचलो. हा पण सर, तुम्ही वेळेत आलात म्हणून त्या चोरांना आपण पकडू शकतो. आणि असंही मी जेव्हा कधी प्रॉब्लेममध्ये असेल तेव्हा तुम्हालाच फोन करणार ना. अच्छा, हो का? अर्थातच. मग वरुणसाठी लॅपटॉप घ्यायचा आहे हे का ना सांगितलं तुम्ही मला? हा? दागिने ठेवलेत का गहाण? हो, दागिनेच तर गहाण ठेवायला निघाले होते, पण नेमके हे फ्रॉड ऑफिसर आले. आणि एक मिनिट, तुम्हाला कसं माहित की मी वरुणसाठी लॅपटॉप घ्यायला निघाली म्हणून? मी तुम्हाला काही सांगितलं नव्हतं. काल आपण फोनवर बोलत होतो तेव्हा तुम्हाला आईचा फोन आला होता, राईट? हा, तेव्हा तुम्ही माझा फोन होल्डवर ठेवण्याच्या ऐवजी कॉन्फरन्सवर टाकला होता. तेव्हाच मी तुमचं बोलणं ऐकलं. मी पण किती वेंधळी आहे ना. हा राईट, ते तर तुम्ही आहातच. असं परस्पर न सांगता दागिने गहाण ठेवायला निघाले होते. सॉरी, तुम्हाला राग नाही ना आला? ऑफकोर्स आलाय, रागलो तर आहेच मी. सॉरी सर, ऍक्च्युली मी तुम्हाला हे सगळं नंतर सांगणार होते. सई सई सई, तुम्ही मला न विचारता दागिने गहाण ठेवायला जाणार होतात म्हणून नाही रागवलोय मी तुमच्यावर. तुम्ही मला वरुणचा प्रॉब्लेम का नाही सांगितला, ती गोष्ट खटकली आहे मला. पण थोडाच वेळ नंतर कौतुकच वाटलं मला तुमचं. पण एक गोष्ट सांगतो असं, इथून पुढे तुमचं आणि माझं असं वेगवेगळं काहीच नाही. आपल्या दोघांचे प्रॉब्लेम एकच आहेत, कारण आपल्या फॅमिलीज आता एकच आहे. आणि आणि वरुण म्हणजे माझ्यासाठी ओमी सारखा आहे. हो, त्याला काय लागणार, त्याला आय मीन या सगळ्या गोष्टींमध्ये तरी तुम्ही नका ना इतकं कन्फ्युजन क्रिएट करू. हे दागिने वगैरे गहाण ठेवायची काहीच गरज नाही. ओके? पण सर, वरुणसाठी लॅपटॉप घ्यायचा आहे ना मला. एक सरप्राईज आणले तुमच्याकरता. एकच मिनिट. वरुणसाठी लॅपटॉप? तुमचं काल बोलणं ऐकलं ना, तेव्हाच मॅनेजरला सांगितलं होतं नवीन लॅपटॉप आणायला. आणखी एक गोष्ट, तुमचा फोन चेक करा. ते इकडे द्या, तुम्ही फोन चेक करा. पैसे? येस, हे पैसे तुम्ही वरुणला पाठवायचे. म्हणजे मी डिरेक्टली पाठवले असते, पण ते जरा हॉट वाटेल ना त्याला, म्हणून तुम्ही त्याला हे पैसे द्या आणि त्याला सांगा या पैशातून त्या सरांचा लॅपटॉप रिपेअर करायला. आणि हा लॅपटॉप माझ्याकडनं त्याच्यासाठी, आता MBA करतोय त्यामुळे हे प्रेझेंटेशन प्रोजेक्ट हे त्याला नेहमीच करावं लागणार आहे. सो ते